स्पोर्ट्स नेवरे आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर महेंद्रा एंटरप्राइजेस पिलीव जर बघितलं तर हा सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। प्रथमतः जर बघितलं तर टॉस जिंकून बॅटिंग करायचा निर्णय इथे मात्र नेवरे संघाने घेतलाय आणि सलामीची जोडी एकीकडे जर बघितलं तर मोनिश पाटील आणि अभि पराडे बॅटिंगसाठी आपल्याला दाखल झालेले पाहायला मिळतात आहे। नक्कीच आमदार चषकाचं हे आयोजन, आमदार चषकाची चर्चा सध्याच्या घडीला जर बघितलं तर फार मोठ्या प्रमाणावर होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण की माळशिरस तालुक्यामधली स्पर्धा म्हटलं की प्रेक्षकांच्या नजरा फार मोठ्या प्रमाणावर स्पर्धेवरती लागतात। कोणता खेळाडू कसा परफॉर्म करतोय, कोणत्या संघाचा कोण संघ मालक आहे, कोणता आयकॉन आहे, या सर्व गोष्टींची मात्र सातत्याने चर्चा होत असते। आणि आज मात्र ए ग्रुपच्या सामन्यांचा शेवटचा दिवस आहे। आजची रात्र आपल्याला 4 संघ देऊन जाईल। सुपर 8च्या आणि इकडे काय टिपवलंय बॉलला, सुहास यांच्या डोक्यावरनं समोरच्या दिशेने सरळ डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन सीमारेषा पार। पंचांचा इशारा येतोय, घ्या इथे धावा, 4 चौकार। फुललनचा बॉल टाकला होता मनगटाच्या बळावर जर बघितलं तर अतिशय चांगल्यारीत्या त्याला मात्र खेळून काढलं आणि रन संख्या मात्र इथे वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते चौकाराच्या मदतीने 7च्या स्कोरवरती 7 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन। 7 धावा बिनगडी बाद, जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे। प्रत्येक संघ इथे प्रयत्न करतोय 2 पॉइंट मिळवण्याचे, प्रत्येक संघ इथे प्रयत्न करतोय पॉइंट टेबलवर काहीतरी उलटफेर करण्याचे, कारण की लीगचा फॉर्मॅट आहे। प्रत्येक संघांना 7 मॅचेस पाहायला मिळतात आहे, तर संधी देखील प्रत्येकाला मात्र इथे बरोबरीची मिळाली आहे, कारण की संधीचं सोनं गरजेचं आहे। 7-7 मॅचेस जर तुम्हाला मिळतात आहे तर नो डाऊट तुम्हाला तुमचा चांगलाच खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागणार आहे। रन संख्या 7 रन, 7 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन। ओ हो हो हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू। आनंद बोडरे, मी तर म्हणेल आतापर्यंत सर्वात जास्त या स्पर्धेमध्ये प्रभावित करणारे गोलंदाज राहिलेत आनंद। आपल्या गोलंदाजीच्या बळावर, गुणकौशल्याच्या बळावर एक क्षमता आहे चेंडूला जर बघितलं तर टप्पा पडल्यानंतर त्याला वळण देण्याची, चांगली गोलंदाजी करतात आहे। इथे देखील बाहेरच्या बाहेरच ठेवलाय बॉल। डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये षटकाची होतीये पूर्तता। पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये होतंय पूर्ण आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 1 ओव्हर 7 रन बिनगडी बाद। 1 ओव्हर 7 बिनगडी बाद, जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे। नक्कीच चौकार आल्यानंतर देखील आपण बघतोय चांगला कमबॅक मैदानाच्या आतमध्ये जो की केला गेलाय आणि इथे जर बघितलं तर प्रेक्षक देखील आपण बघतोय फार मोठ्या संख्येने उपस्थिती आहे आणि अनेक मान्यवर सौजन्य यांचं देखील मात्र धन्यवादच राहील। हा झळाळता करंडक जो तुम्ही तुमच्या डोळ्याने मुख्य मंचावरती बघत आहात, यासाठी मात्र ही लढाई आहे। आणि त्याचबरोबर 1 लाख रुपयांचा रोख पुरस्कार आणि होंडा शाईन बाईक। आणि नक्कीच आजपासून आपण बघतो एक नवीन उपक्रम जो मात्र या स्पर्धेत राबवला जातो। शिवपूजा हॉस्पिटल चे सर्व सन्माननीय शिवाजी पानसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण बघतोय ग्रीन डॉट बॉल ही मोहीम मात्र इथे राबवली जाते। ओके, माफ करा, अमोलजी पनासे, ते तिथं नाव दिसलं त्यामुळे पुकारलं। ओके, तर अमोलजी पनासे यांच्या माध्यमातून जर बघितलं तर नक्कीच एक चांगली इथे मोहीम राबवली जाते की डॉट बॉलला जर बघितलं तर जास्तीत जास्त जो गोलंदाज टाकेल त्याला मात्र एक चांगलं रोपटं इथे मात्र उडवलाय। ओहो, क्या बात है, सरळ मात्र लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम। इकडे मात्र चेंडू पाठवलाय सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार आणि पंचांचा इशारा मात्र इथे येतोय 6 धावेचा षटकार, कडक पटका। आखूड टप्प्याचा बॉल मिळाला आणि त्याला जर बघितलं तर सरळ डिस्पॅच करून लावलं षटकारासाठी आणि रन संख्या मात्र या षटकाराच्या मदतीने वाढतीये। रन संख्या मात्र षटकाराच्या मदतीने वाढत असताना 13 धावा मात्र या स्कोर कार्ड वरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे। 13 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन। लॉंग लेगच्या वरनं जर बघितलं तर क्लिअर करणार हा फटका आपल्याला पाहायला मिळाला। गरज होती फटक्याची। 38चा खेळ सुरू आहे आणि नक्कीच आपण बघतोय 38च्या खेळाचा जर बघितलं तर पुरेपूर वापर इथे करण्याचा प्रयत्न आहे। रन संख्या मात्र स्कोर कार्डवर वाढत असताना 13 धावा मात्र स्कोर कार्डवर। 13 फॉर नन। माळशिरस तालुका प्रीमियर लीग 2025। ओहो, याही वेळेस वा भाई वा, जा आणि मैदानाच्या बाहेर फक्त उचलून आणा एवढाच मात्र संदेश दिला जातोय। काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, जलवाई जुनबिश आणि दोन्ही चेंडू इथे मात्र मोनिश पाटील यांनी मैदानाच्या बाहेर पाठवलेत
अमोलजी पनासे पाटील साहेबांनी डॉट बॉलला इथे मात्र नक्कीच पुरस्कार ठेवलाय. बट मी दादा तुपे यांना देखील बोललो की सिक्सला पण काही ना काही विचार करा, जो जास्त सिक्स लावेल त्याचा, कारण की गोलंदाजांसाठी तर काही ना काही आहे, बट बॅटरसाठीही राहू द्या काहीतरी. रनसंख्या 19 रन. इथेही लागोपाठचा तिसरा की काय, क्या बात आहे, जबरदस्त बॅटिंग. शिवपूजा हॉस्पिटलच्या फ्लेक्सलाच मात्र इथे मानवंदना दिली आहे आणि लागोपाठचा तिसरा षटकार. धावा स्वरूपी बघता बघता 25 धावा मात्र स्कोर कार्डवर लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. 25 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. सॉलिड बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये मात्र मोनीस सध्याच्या घडीला करत असताना. यानंतरचा होणारा सामना अमर भैया रिसवडकर 11 आणि सोमनाथ 11 पिलीव या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. या मॅच नंतर टॉस होईल लगेच इनिंग ब्रेक मध्ये. आणि इकडे मात्र काय बॅटची कट घेऊन आपण बघतोय फ्लाइंग स्लिपला बॉल जातोय. काय षटक राहिले हे आतापर्यंत, 3 षटकार आणि त्याचबरोबर 2 डॉट बॉल खरे आलेत. पण ते 3 षटकार जर बघितले ना तर हायलाईट आहे या षटकातील. रनसंख्या जर बघितली तर 25 वर आहे, 25 फॉर नन. आणि शेवटचा एक बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. रनसंख्या 25 धावा बिनगडी बाद. टप्प्याचा बॉल आणि या षटकातील हा चौथा प्रहार. आडव्या बॅटने डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार आणि धावसंख्येला जर बघितलं तर एक चांगलाच आकार दिलाय 4 षटकारांच्या बळावर. स्कोर कार्ड वरती आपण बघू शकतो रनसंख्या झाली आहे 31 रन. आमदार चषकामध्ये दमदार परफॉर्मन्स सध्याच्या घडीला जो मात्र पाहायला मिळतोय फलंदाजाचा. टप्प्याचा बॉल मिळाला होता, त्याला मात्र चांगल्यारीत्या खेळून काढलं आणि टार्गेटच केलं सरळ डीप स्क्वेअर लेगला आणि षटकार इथे स्कोर कार्ड वरती लागलेला आहे. काय बॅटिंग, काय ती अदा, काय ते लॉंग अँड स्ट्रॉंगचे फटके. आज मोनीश मैदानाच्या आतमध्ये काही शांत व्हायचं नाव घेत नाहीये. गोलंदाजी मार्कवर केला जातोय बदल. पुढच्या षटकात जर बघितलं तर गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना जे आपल्याला पाहायला मिळतात आहे. आनंद बोडरे ज्यांना मात्र आता पाचारण केलं जाते, ज्यांनी पहिलं षटक अतिशय चांगल्यारीत्या हाताळलं होतं खरं, पण आता मात्र इथे कमबॅक करून द्यावा लागेल त्यांना विकेट घेऊन. रनसंख्या 2 ओव्हरच्या अखेरीस 31 रन 31 फॉर नन, जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल केला जातोय. 38चा खेळ खुल्ला आहे. डीप स्क्वेअरला एक स्वीपर, काऊ कॉर्नर आणि त्याचबरोबर लॉंग ऑन हे मात्र खेळाडू आणि त्याचबरोबर लॉंग ऑफला देखील एक खेळाडू तैनात केला गेलेला आहे. आनंद बोडरे यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी होतीये, बट त्यांना गोलंदाजीमध्ये इतर कोणाची साथ लाभत नाही. आणि खेळ क्रिकेटचा हा पार्टनरशिपचाच आहे. मग बॅटर्सचे असो, गोलंदाजांचे असो, पंचांचे असो किंवा कॉमेंटेटर स्कोररचे असो. ओहो, यावेळेस मात्र आनंद यांच्यावर देखील प्रहार करत असताना खरबूजे को देखकर रंग बदलता है आणि आता अभि पराडे देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये अग्रेसर होतात आहे. अजून एक षटकार इथे मात्र स्कोर कार्डवर लागतोय. रन संख्या वाढतीये 37च्या स्कोर कार्ड वरती. षटकार इथे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, यानंतरचा जो सामना इथे मात्र आम्हाला आयोजन समितीकडून कळलं जाते. इंद्रजीत 11 अकळूज आणि साई क्रिकेट क्लब श्रीपूर यांच्यामध्ये मात्र मॅच असणार आहे. ओहो, इकडे फिल्डरचा प्रयत्न चांगला होता. हालाकी चेंडूपर्यंत जर बघितलं तर पोहोचले, तोपर्यंत चेंडू आधीच लँड करून गेला आणि धावा स्वरूपी इथे मात्र 1 धावेच्या मदतीने रन संख्या वाढतीये. tenniscricket.in वर जे काही प्रेक्षक आमच्यासोबत जोडले, मेक शुअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलेले नसेल तर आपण चॅनलही सबस्क्राईब करायचं आहे. भारतीय टेनिस बॉल क्रिकेट जगताच्या जर बघितलं तर मोठमोठ्या व्यावसायिक गटाच्या स्पर्धा, प्रीमियर लीगच्या स्पर्धा देखील मात्र तुम्हाला याच वाहिनीवरती पाहायला मिळणार आहेत. वाह, काय बात आहे. चांगला चेंडू फॉलो केलं यावेळेस जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढच्या दिशेने जात असताना 4 बॉल मध्ये आतापर्यंत जर बघितलं तर 7 धावा मात्र स्कोर कार्डवर आहे. 38 धावा स्कोर कार्ड वरती. वैभव भाऊ यांच्या चेहऱ्यावरची स्माइल खूप काही सांगून जाते की संघाचा परफॉर्मन्स जर बघितला तर आतापर्यंत चांगला आहे म्हणून.
ऑलमोस्ट जर बघितलं तर संघाची बांधणी त्यांनी केली आहे, संपूर्ण संघाची मॅनेजमेंट त्यांनी केली आहे. वेळापूरचा लोकलचा संघ आहे, बट चांगली कामगिरी देखील त्यांच्या संघाने केली आहे, त्यासाठी मात्र त्यांना शुभेच्छा असणार आहेत. ओहो क्या बात आहे, यावेळेस मात्र मोनिशची आदा आणि स्कोर कार्डवर 6 धावा होतात आहे फिदा. स्कोर कार्ड मात्र जातोय पुढे. 13 धावा 2 षटकारांच्या मदतीने याही षटकात, आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचतीये 44च्या स्कोर वरती. वा मोनिश वा, काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला होताना पाहायला मिळतेय. आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि मोनिश म्हणतात आहे घ्या इथे 6 धावा. रन संख्या 44. बॅटिंग करतात आहे. रोल बॉल मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. इंद्रजीत 11चे जर कोणी संघ प्रतिनिधी असतील तर आयोजन समितीशी आपण संपर्क करायचा. इंद्रजीत 11 कोणी एक खेळाडू इकडे मात्र संपर्क करायचा आयोजन समितीशी. इंद्रजीत 11 3 ओव्हरमध्ये 44 धावा. इतक्या लांब मारलाय की तो सापडता सापडेना. तर विचार करू शकता तुम्ही कशा प्रकारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होतीये. जबरदस्त सुरुवात केली आहे या मॅच मध्ये टीम स्वरांजली स्पोर्ट्स नेवरेने. इथे देखील भिरकावण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक येतात आहे, आणि बॅटिंग जर बघितली ना तर पुरेपूर डॉमिनेट करणारी होते, की दबाव बनवणारी बॅटिंग होतीये. सहजासहजी जर बघितलं तर माघार घेणारी बॅटिंग नाहीये. तुम्ही जर डॉट बॉल टाकला तर पुढच्या चेंडूवर आम्ही तुमचा कार्यक्रम करणारच. अशाच प्रकारे मात्र इथे वार पलटवार होत असताना, आणि क्रिकेटचा खेळच असा आहे, वार पलटवार या खेळात तुम्हाला सातत्याने पाहायला मिळतील. इथे देखील मनगटाच्या बळावर उडवलाय खेळाडू. इथे देखील बघतात आहे दर्शक, आणि फलंदाजाची फलंदाजी मात्र सध्यांना सर्वांनाच मंत्रमुक्त करतीये. 11 बॉल मध्ये 37 वर बघता बघता पोहोचलेत मोनिश. जबरदस्त बॅटिंग, आणि मोनिश देखील आज एकच संदेश सर्वांना देत आहे, आई बाबा आणि साई बाबाची शपथ, जब तक तोडूंगा नहीं तब तक छोडूंगा नहीं. रन संख्या 51 रन, बिनगडी बाद. सॉलिड हिटिंग मैदानाच्या आतमध्ये मोनिशची दादागिरी अक्षरशः गोलंदाजांवरती पाहायला मिळते. कहर. ओहो, यावेळेस पायाचा वेध इकडे घेतलाय. जोपर्यंत चेंडूला आपण बघतोय डॉट बॉल, आणि असाच डाव आहे, एक चेंडू डॉट येतोय, एक चेंडूवर सिंगल येतोय, तर पुढच्या चेंडूवर सिक्सर येतोय. एअर स्ट्राईक तिकडे मात्र केल्या जातात आहे. 12 बॉल मध्ये 37 वर पोहोचलेत. अर्धशतक होईल का मोनिशचं, यावर देखील नजरा लागल्यात. पण मोनिशला त्यापेक्षा जास्त आहे की टीमची रन संख्या जास्त चांगली बनावी. इथे ही हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेट जर बघितलं तर इथे एक धाव जी मात्र मिळताना पाहायला मिळेल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाते. 52 धाव मात्र या एक धावेच्या मदतीने स्कोर कार्डवर लागत असताना आपल्याला पाहायला मिळतील. कविराज पाटील आतापर्यंत 4 बॉल मध्ये 8 धावा ज्या मात्र खर्च केल्यात. स्लॅश केलाय बॉल. हिप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे का, तोपर्यंत एक धाव पूर्ण, आणि बघता बघता 4 धावा देखील इथे मात्र मिळतील. षटकार चौकारच पाहायला मिळत आहे. फाटक अक्षरशः तुटलाय, आणि म्हणावं लागेल की मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज देखील लुटलाय. 5 बॉल मध्ये 12 धावा. अनस्टॉपेबल बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. थांबायचं नाही, दे धक्का आणि घे छक्का, अशाच प्रकारचा खेळ, आणि 56 धावांचा ओपनिंग स्टँड आहे. अद्यापही जर बघितलं तर विकेट मैदानाच्या आतमध्ये आलेली नाहीये. तर विचार करू शकता तुम्ही की काय आज बॅटरचा माइंडसेट असेल. यावेळेस पाय पकडण्याचा प्रयत्न, डॉट बॉल मात्र मैदानाच्या आतमध्ये येईल, आणि या डॉट बॉलच्या मदतीने षटक मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण. एक षटकार एक चौकार देऊन गेला या ओव्हर मध्ये. 12 धावा. 4 षटकांचा खेळ पूर्ण झाल्यानंतर रन संख्या झाली आहे 56 रन. अतिशय दर्जेदार आयोजन आमदार चषकाचं. प्रत्येकाला प्रभावित केलं या आयोजनाने. आकर्षक अशी ट्रॉफी, आकर्षक अशा किट्स, आकर्षक अशी खेळपट्टी, आकर्षक असं YouTube लाईव्ह, आकर्षक असे सर्व पारितोषिक, आणि सगळ्यात जास्त जर बघितलं तर चर्चा सध्या तरी या सोलापूर जिल्ह्यात आणि माळशिरस तालुक्यामध्ये वेळापूरच्या या आमदार चषकाची आहे. मॅच बॉल आलाय का? मॅच बॉल घ्यायचा आहे. पंचांना विनंती राहील, इकडे फेका ना तुम्ही. मॅच बॉल आलाय मात्र नक्कीच इकडे, आणि गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर बदल पुढच्या षटकात जो मात्र होत असताना ओहो, एकदा देखील क्षेत्ररक्षक येतात आहे की काय आता, आणि दया इथे मात्र
झेल घेताना आपल्याला पाहायला मिळतील. झेल मात्र इथे होतोय, फलंदाज मात्र बाद आहे. आणि सौरभ जे मात्र गोलंदाजी मार्कवर आले, सोबत विकेटही घेऊन आले. आणि बघा आमदार साहेबांचं इथे मात्र जसं नाव घेतलं गेलं, खेळ डायरेक्ट बरोबरीवरती आला, समानता. कारण की मागच्या आतापर्यंत आपण बघत होतो बॅटिंग साईडच्या दिशेने चालू होतं, थोडंसं आमची इथे आमदार साहेबांवरती चर्चा झाली तर गोलंदाजांना देखील फेवर झालं. आणि चर्चा का नाही राहणार बघा, कारण की ऑफ सीझन आहे, पावसाळ्याचं सीझन सगळीकडे चालू आहे. आणि मला नाही वाटत की टेनिस बॉल क्रिकेटची सध्या तरी महाराष्ट्रामध्ये कुठेही 1 लाखाची स्पर्धा सुरू असेल किंवा प्रीमियर लीग सुरू असेल, कुठेच नाही. आणि ती मात्र आपल्याला पाहायला मिळते वेळापूर माळशिरसमध्ये. तर त्यासाठी मात्र कौतुक झालं पाहिजे आयोजन समितीचं, आमदार साहेबांचं. आणि जे काही सौजन्य या स्पर्धेला आपल्याला सगळे लाभलेले आहेत त्यांचं देखील. ते म्हणतात ना, असं आयोजन करायला ना अगर पाहिजे ना मगर पाहिजे, फक्त आणि फक्त जिगर पाहिजे. तर त्यासाठी कौतुक झालं पाहिजे आयोजन समितीचं देखील. इथे देखील फटका मात्र फसतोय. आणि तोपर्यंत आपण बघतोय क्षेत्ररक्षक चेंडूला अडवतील. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा देखील मात्र इथे स्कोर कार्डवरती लागत असताना 58 धावा स्कोर कार्डवरती. 4 बॉलचा खेळ अजूनही यायचा बाकी आहे या डावातील. या षटकात आतापर्यंत सौरभने जर बघितलं तर चांगल्यारीत्या रोखलंय, कारण की पहिल्या 2 बॉलमध्ये आपण बघतोय अद्यापही जर बघितलं तर मोठा फटका खेळू दिलेला नाहीये. जे 4 षटकं आतापर्यंत आपण बघितली की अतिशय कडकरित्या बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये झाली होती, बट या षटकात तरी आतापर्यंत शांत ठेवलं गेलेलं आहे. रन संख्या 58 धावा, 1 गडी बाद, 58 for 1. चांगला चेंडू, यावेळेस मात्र मागच्या दिशेने फिल्डर येतात आहे चेंडूवरती. तोपर्यंत आपण बघतोय 1 धावेच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना 59 धावा. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये सौरभ यांच्या माध्यमातून होऊ लागलेली आहे. 3 बॉलमध्ये जर बघितलं तर 3 धावा, ज्यामध्ये 1 विकेट देखील आहे. अतिशय प्रभाव सोडणारी धारदार गोलंदाजी या खेळाडूच्या माध्यमातून. पण अभिला देखील समजावं लागणार आहे की 11 बॉलचा खेळ आहे, 11 बॉलमध्ये ते 18 वरती नॉट आउट आहे. फटका फसलाय आणि इकडे मात्र मिसजज. फिल्डर मात्र जोपर्यंत येतील चेंडूवरती तोपर्यंत आपण बघतोय 2 धावा मात्र इथे मिळताना पाहायला मिळतील. 2 धाव्यांच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना 61 धावा स्कोर कार्डवरती. कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा, माळशिरस तालुक्यातील एक मानाची स्पर्धा, माळशिरस तालुक्याच्या क्रिकेटमध्ये एक वेगळं पान जोडणारी स्पर्धा, आमदार चषक, जी मात्र आपण अनुभवत आहात. दिवस रात्रकालीन हा तर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 बॉल याची बाकी आहे त्या षटकातील. यावेळेस जर बघितलं तर पायाची कड मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला जोपर्यंत अडवलं जाईल तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव इथेही मिळतीये. 1 धावेच्या मदतीने जर बघितलं तर रन संख्या मात्र पुढे जाईल. 5 बॉलमध्ये आपण बघतोय आतापर्यंत धावा आल्यात फक्त 6. आणि शेवटचं षटक ज्या प्रकारे कोणताही संघ अपेक्षा ठेवतो ना, अशाच प्रकारचं षटक मात्र आतापर्यंत हाताळलंय सौरभ यांनी. चांगला कमबॅक करून दिलाय. हा निर्णायक चेंडू आहे, शेवटचा बॉल. यावेळेस काय हेडशॉट, आणि मला असं वाटतंय की चांगलाच कानाचा वेध तिथे चेंडूने घेतला. चष्मा बहुतेक जर बघितलं तर तिथे तुटला आय थिंक बॅटरचा. आणि अशा प्रकारे जर बघितलं तर हा डाव इथे मात्र पूर्ण होतोय. नक्कीच चांगली गोष्ट आहे की काही दुखापत तिथे झालेली नाहीये. कमी गतीने टाकलेला चेंडू होता तसा. आणि 62 धावा ज्या मात्र स्कोर कार्डवरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. टार्गेट असणार आहे 63चं. तर चला, विनंती आहे आपल्याला लवकरात लवकर 1 लाईनमध्ये आपण मैदान सोडायचंय. आणि पुढचा मॅच जो मात्र आहे इंद्रजीत 11 आणि ठीक आहे. तर यस, ज्या प्रकारची आपण चर्चा करत होतो स्पर्धेची की 1 लाख रुपये कमवण्याची सध्या तरी खेळाडूंना संधी आहे. आणि त्याचबरोबरने या स्पर्धेत जर बघितलं तर संघ मालकांचा देखील विचार केला गेला आहे. आकर्षक होंडा शाईन बाईक, कारण की पाहिजे संघ मालक जर बघितलं तर तुमची एंट्री फीस भरतो. त्याचबरोबरने जर बघितलं तर खेळाडूंसाठी ती प्रत्येक गोष्ट करतो जी मात्र गरजेची आहे. तर विजेता संघ मालकाला देखील ट्रॉफी व्यतिरिक्त इतर काही गोष्टी पाहिजे. तर आपण बघतोय शाईन देखील विजेता संघ मालक या मैदानावरून इथून घेऊन जाणार आहे अंतिम दिवशी या स्पर्धेच्या. जबरदस्त आयोजन, नियोजन मन मोहून घेतलं या आयोजनाने सर्वांचंच, कारण की पावसाळ्यामध्ये सोपं नाहीये हे आयोजन करणं. आणि त्यासाठी आमदार साहेब असतील किंवा संपूर्ण त्यांची टीम असेल, आयोजन समिती असतील, वेळापूरचे प्रेक्षक असतील, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघ मालक असतील की ज्यांनी मात्र इथे संघ नोंदवले 16, तर त्यांचंही मात्र कौतुक झालंच पाहिजे. चला, विनंती राहील थोडंसं मात्र वेळ वाचवा आणि पाय मात्र उचलत चला आणि लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी दाखल व्हायचंय, कारण की थोडासा विलंबच आज मात्र झालाय आणि थोडासा खालीवरतीच आजचा दिवस राहतोय आयोजन समितीसाठी.
संघाला अर्थात स्वरांजली स्पोर्ट्स या संघाला अपेक्षा होती अशाच प्रकारची सुरुवात मात्र मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा 1 गडी बाद असताना रन संख्या 2 रन 1 गडी बाद. यावेळेसही जर बघितलं तर अलॉंग दी कार्पेट धावस्वरूपी आपण बघतोय क्षेत्ररक्षण मात्र तिकडे अडवलं जाणार आहे. आणि इकडे काय इथे देखील 2 धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढल्या जातात. चांगलीच घौडदौड इथे मात्र पाहायला मिळते कारण की बॅटर्सला माहिती आहे मॅच इथे जर बघितली तर 5 ओव्हरची सुरुवात काही तेवढी खास झालेली नाहीये. यस 2 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना सध्याच्या घडीला आपण बघतोय 4 वरती 1 जो मात्र स्कोर आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मतीन यांनी पहिल्या षटकात केली आहे. जबरदस्त कामगिरी आहे. इथे हेलिकॉप्टर उडवलाय बट फटका फसतोय कव्हर्सला. तिकडे मात्र झेल सुटेल. क्या छूटा हलवा अब क्या होगा मैदान के अंदर बल्लेबाज का जलवा. हाच मात्र एक प्रश्न इथे सर्वांना पडलाय. आणि 1 धावेच्या मदतीने इथे षटक समाप्तीचा होतोय इशारा. 1 षटकाच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 5 रन 1 गडी बाद. 1 ओव्हर 5 रन 1 गडी बाद. खुश असेल नेवरे संघ कारण की तसं जर बघितलं तर धावाही काही खास खर्च केल्याने मोठा फटकाही येऊ दिलेला नाही आणि प्रामुख्याने म्हटलं तर 1 विकेटही मिळवली आहे. तर आतापर्यंत म्हणावं लागेल की वारं हे मात्र नेवरे संघाच्या दिशेनेच वाहिलेलं आहे. समीकरण 24 बॉलमध्ये 58चं राहतं. या मॅचमध्ये प्रयत्न करावा लागणार आहे. सामना इकडे रंगतदार परिस्थितीत आणण्याचा. जर षटकार चौकार जर पाहायला मिळाले तरच या मॅचमध्ये काही ना काही मजा येणार आहे. अन्यथा जर बघितलं तर सध्या तरी 1 साइडेड वार वाहत आहे. इथे इकडे काय फिल्डर आहेत चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि चेंडूला जोपर्यंत अडवतात आहे तोपर्यंत आपण बघतोय 2 धाव मात्र स्कोर कार्ड वरती लागत असताना सिंगल डबलने सध्या तरी स्कोर कार्ड वाढतोय. 7 धावा मात्र इथे स्कोर कार्ड वर या 2 धावांच्या मदतीने लागताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 23 बॉल मध्ये अजूनही जर बघितलं तर या मॅच मध्ये 56 धावांचं आव्हान जे मात्र शिल्लक आहे. मोठे फटके चौकार षटकार या मॅच मध्ये काही ना काही रस निर्माण करतील. स्लॅश करण्याचा प्रयत्न आउटसाइड दी ऑफचा चेंडू आणि इकडे मात्र व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येतोय. अवंतरच्या स्वरूपात मात्र इकडे धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते. आउटसाइड दी ऑफ खासा बॉल टाकला होता आणि ते म्हणतात ना अवंतरच्या स्वरूपात एक्स्ट्राची धाव जोडत असताना. आणि वाईडचा तर मी वारंवार सांगतो कॉल आहे. धूम्रपान ना करे ना करने दे वाईड ना डाले ना डालने दे. आणि यावेळेस काय लावडा पेल उचलून धरली आहे. पंचांचं बोट जात आहे आकाशाकडे आणि फलंदाजाला दाखवला इकडे गोलंदाजाने सरळ तंबूचा रस्ता. 8च्या स्कोर वरती जर बघितलं तर हा लागतोय दुसरा धक्का. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. बघा यानंतरचा जो सामना आहे आपण लक्ष द्यायचंय. इंद्रजीत 11 आणि श्रीसाई स्पोर्ट्स श्रीपूर यांच्यामध्ये जर बघितलं तर मॅच राहील. श्रीसाई श्रीपूर आणि इंद्रजीत अकलूज या दोन्ही टीम मध्ये जर बघितलं तर पुढचा मॅच राहणार आहे. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती आहे टॉस साठी आपण त्वरितरित्या दाखवा. श्रीसाई श्रीपूर आणि त्याचबरोबर इंद्रजीत 11. रन संख्या 8 रन 2 गडी बाद. 8 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. 8 धावा 2 गडी बाद असताना सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड मैदानाच्या आतमध्ये 22 बॉल मध्ये जर बघितलं तर 55 धावांची गरज आहे. 22 बॉल्स 55 टू विन जे मात्र सध्याच्या घडीचं समीकरण. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आनंद बोडरे आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतात आहे. इथे देखील आखूड टप्प्याच्या बॉलचा वापर अतिशय चांगल्यारीत्या जर बघितलं तर टप्पा मेंटेन ठेवला या गोलंदाजाने. सोहम कौतुक करावं लागणार आहे सोहमच्या लाईन आल्यानंतर कारण की पहिल्या बॉलवर आपण बघितलं 2 धावा आल्या त्याच्यानंतर अवंतरच्या स्वरूपात धाव आली बट पुढच्या चेंडूवरती त्यांनी विकेट मिळवली आणि हा चेंडू जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने पुढे जातोय. इथे मागच्या दिशेने शिफ्ट करण्याचा प्रयत्न फटका हवेत. वाह काय झेल टिपलाय सुंदररित्या मात्र तिकडे बॅलन्स मेंटेन केलं आणि अमोल यांनी मात्र इकडे एक लाजवाब ब्लाइंडर आपल्याला मिड विकेटच्या क्षेत्रात टिपलेला पाहायला मिळतोय. रिप्ले मध्ये नक्कीच आपण बघू शकता ज्या रीत्या फटका खेळण्याचा प्रयत्न होता. उसळी चांगली मिळाली चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न केला त्याला बट बॅट आणि बॉलचा तेवढा काही खासा संपर्क नाही आणि एक जर बघितला तर लाजवाब झेल इथे अमोलकडनं पाहायला मिळाला. 8च्या स्कोर वरती आपण बघू शकतो 3 गडी जे मात्र बाद झालेत. 8 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3.
8 धावा 3 गडी बाद, जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. चला पुढचे दोन्ही संघ आपल्याला विनंती आहे. इंद्रजित 11 आयोजन समितीकडून सूचना आहे. इंद्रजित 11 आपण आणि त्याचबरोबर श्री साई स्पोर्ट्स श्रीपूर. टॉस साठी मात्र आपण यायचंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार बोडरे आपल्याला दाखल झाले पाहायला मिळतील. व्हाईट बॉलने जर बघितलं तर या षटकाची सुरुवात होत असताना आउटसाइड दी ऑफ मात्र इकडे चेंडू हाताळला गेला होता. पंचांचा इशारा मात्र इथे अवंतरच्या स्वरूपात आलेला आहे. 9 धावा मात्र स्कोर कार्डवर लागतात. 9 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. 20 बॉल मध्ये 54चं आव्हान आहे. इथे देखील तेवढा काही खास संपर्क नाही. फिल्डर मात्र चेंडूला चेस करतात आहे आणि जोपर्यंत अडवलं जाईल एकाच धावेचा कॉल आणि एकाच धावेनिशी मात्र संतुष्टी मानली जाईल. रनसंख्या एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना 10 धावा स्कोर कार्ड वरती. धावांचा जर बघितला तर अक्षरशः कोरडा दुष्काळ मात्र स्कोर कार्ड वरती आपल्याला पडलेला पाहायला मिळतोय. धावा येतच नाहीयेत, मोठे फटके आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत आणि सर्कलचा खेळ म्हणावा लागेल की नेवरे संघाने अक्षरशः आपल्या दिशेने गाजवलाय. मिड विकेटला इकडे मिसफिल्ड होतीये. फिल्डर मात्र चेंडूला चेस करतात आहे आणि चेंडू मात्र सरळ जातोय डीप मिड विकेट सीमारेषा पार. पंचांचा इशारा. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. मिळतील धावा 4. 2 षटकांच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 14 रन 3 गडी बाद. 9 रन आणि 2 विकेट या षटकात आपल्याला पाहायला मिळाल्यात. इंद्रजित 11 संघाचे कर्णधार आपण लवकर यायचंय. श्री साई स्पोर्ट्स संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. तर इंद्रजित 11 कॅप्टन आपल्याला विनंती आहे लवकरात लवकर उपस्थित व्हायचंय. आयोजन समितीकडून सूचना येते तर लवकर या. 14 वरती 3 स्कोर. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय पुढच्या षटकामध्ये अमोल ज्यांना मात्र आता पाचारण केलं जात आहे. अमोल यांनी काय झेल टिपला होता या आधीच्या षटकामध्ये. कारण की बघा 30 यार्ड सर्कलमध्ये जर बघितलं ना क्षेत्ररक्षण एवढंही सोपं नसतं. तुमचे रिफ्लेक्शन असतं फार क्विक असतं. हालाकी बाउंड्री लाईनवर आपण बघतो की तुमचे बेस्ट फिल्डर्स मात्र तैनात केले जातात. पण 30 यार्ड मधले खेळाडू जर बघितल्यानं तर चपळ असले पाहिजे आणि तीच चपळता मात्र अमोलने मागच्या षटकात दाखवली आणि एक लाजवाब झेल मात्र तिकडे टिपलाय. तिसऱ्या षटकाला होती इथे सुरुवात. आउटसाइड दी ऑफचा बॉल स्लॅश केला जातोय. फ्लाइंग स्लिपचे खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. डॉट बॉलवर खासा भर दिला गेला कारण की फॉर्मॅट प्रत्येक टीम जर बघितली ना तर आता समजून गेली आहे. ऑलमोस्ट 2 दिवस झाले सामने खेळतात आहे. त्यांना माहिती आहे 5-5 षटकांच्या मॅचेस आहे. तर जास्तीत जास्त डॉट बॉल जर बघितला टाकण्याचा इथे मात्र गोलंदाजांचा प्रयत्न असतो. 30 बॉलचा मॅच आहे आणि त्यांना माहिती आहे जेवढे डॉट बॉल टाकाल तेवढा मात्र स्कोर कार्डला तुम्ही थांबवाल. इथे देखील हो काय बॉल टाकला. हालाकी बॅटरच्या देखील जर बघितलं तर पुरेपूर रडारमध्ये होता. पण टप्पा पडल्यानंतर आता पता लापता सिट्टी पिट्टी गुल आणि चेंडू मात्र सरळ कीपरच्या हातामध्ये. प्रभाव सोडकत असताना सध्याच्या घडीला अमोल. आणि माळशिरस तालुका जर बघितला ना गेल्या काही काळामध्ये गोलंदाजांचा तालुका राहिलाय. खास करून युवा गोलंदाज जे मात्र प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळालेत. आणि इकडे काय बॅटशी लागतीये कड. धक्का मात्र लागेल. अमोलला मिळेल इकडे विकेट आणि फलंदाज मात्र आल्या पावली तंबूच्या आसरेला. महेंद्र एंटरप्राइजेस पिलीव संघाला मात्र इकडे अजून एक धक्का, अजून एक हादरा मात्र मैदानाच्या आतमध्ये लागत असताना विकेट क्रमांक 4. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये होतात आहे बाद. आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला होता त्याला मात्र भिरकावण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि बॅटची जर बघितले तर बॉटम एज तिथे लागली आणि कीपरने मात्र तिकडे घेतलाय सुरेख झेल. 14च्या स्कोर वरती जर बघितलं तर 4 धक्के सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 14 for 4 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. लाजवाब कामगिरी, एफर्टलेस कामगिरी, ब्रिलियंट कामगिरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 15 बॉल मध्ये 49चं समीकरण. बघा इंद्रजित 11 आपल्याला शेवटचा पुकार आहे आयोजन समितीकडनं. आपण टॉस साठी लवकरात लवकर दाखल व्हायचंय. चौदा वरची 4 स्कोर सध्याच्या घडीला. स्विंग अॅनमेस अजून एक डॉट बॉल. 5 बॉल टाकलेत आणि 5चे बॉल जर बघितलं ना तर डॉटच मैदानाच्या आतमध्ये राहिलेत. वा अमोल वा, कौतुक करावं लागेल तुमच्या गोलंदाजीचं. अतिशय छाप टाकणारी गोलंदाजी मात्र सध्याच्या घडीला जर बघितलं तर अमोल मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. 13 बॉल मध्ये 49चं समीकरण आहे. मॅच मात्र हळूहळू आता दूर जायला सुरुवात झाली आहे बॅटिंग टीम कडनं. इथे देखील
क्या बात आहे. या स्पर्धेचं हे तिसरं मेडन षटक आणि खास करून विकेट मेडन षटक मात्र पाहायला मिळत आहे. जबरदस्त कामगिरी अमोल यांच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ झालाय पूर्ण. 3 ओव्हर 14 रन 4 गडी बाद. 3 ओव्हर 14 रन 4 गडी बाद जी मात्र स्थिती आहे. शेवटचे बॉल बाकी आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये धावा पाहिजेत 50. 12 गेंदे 49 रन हे मात्र आहे या मॅचचं इक्वेशन. चला गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर राहुल जे मात्र गोलंदाजी मार्कवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. स्विंग अँड मिस डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. रन संख्या जर बघितली तर सध्याच्या घडीला 15 वरती 4 जी मात्र पाहायला मिळते गोलंदाजी मार्कवर राहुल आता मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. इथे उडवलाय लॉंग अँड स्ट्रॉंग आणि अंततः का होईना इथे मात्र मोठा गारगुंडा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सरळ चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषा पार. पंचांचे दोन्ही हात आकाशात. इशारा येतोय 6 धावा षटकार. अक्षरशः एक गॉल्फ हिट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ज्या रीती आपण बघतोय षटकार इकडे ठोकला गेलेला आहे. रन संख्या मात्र स्कोर कार्डवर लागली गेलेली आहे. आणि यस आमचे स्कोरर मोईन आम्हाला इथे मात्र एक चांगली अपडेट देत आहे की हा पहिला षटकार आहे या डावातला. रन संख्या मात्र स्कोर कार्डवरती 21 रन. यावेळेस टप्पा पडल्यानंतर हरकत आणि इथे आता मात्र धावा यायला सुरुवात झाली आहे. अभिजित रिसवाडकर यांच्या बॅटमधनं जर बघितलं तर धावा येतात आहे. चौकारा पाठोपाठ षटकारा पाठोपाठ चौकार देखील स्कोर कार्डवर पाहायला मिळालाय. आणि टीमची रन संख्या मात्र आपण बघू शकतो 25च्या धावा संख्येवरती जाऊन पोहोचते. 25 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 4. 9 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 38 धावांची गरज आहे. मोठे फटके जर आले तर मॅच मध्ये रंगत बरकरार राहणार आहे. ओहो हो याही वेळेस आपण बघतोय टप्पा पडल्यानंतर बाउन्स थोडासा तिथे एक्स्ट्रा मिळाला आणि त्याच कारणास्तव आपण बघतोय व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येईल. आणि रन संख्या मात्र वाढताना पाहायला मिळेल 26च्या स्कोरवरती. 9 बॉलमध्ये 37चं इक्वेशन उरलंय या मॅच मध्ये. चांगला सामना पाहायला मिळतोय. चांगली मॅच पाहायला मिळते. इथे देखील आपण बघतोय व्हाईट बॉल अवांतरच्या स्वरूपात. दबाव या गोष्टींमुळे येतो कारण की बघा षटकार आला चौकार आला आणि त्याच्यानंतर थोडंसं काही वेगळं करण्याचा प्रयत्न आणि त्याच कारणास्तव आपण बघतोय व्हाईट बॉल्स एक्स्ट्राच्या धावा मात्र फार मोठ्या प्रमाणावर स्कोर कार्डवर जोडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 27 वर 4 स्कोर. इथे आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर मात्र येतात आहे चेंडूवरती. ओहो मिसफिल्ड आणि इकडे काय खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि याच खराब क्षेत्ररक्षणाच्या बळावर मात्र चौकार येतोय. मॅच मात्र इथे आटोक्यात येत असताना आता समीकरण जर बघितलं तर बदलतंय. 8 बॉल मध्ये 32ची गरज आहे आणि आतापर्यंत क्रिकेटमध्ये असं कधी झालं नाही की 8 बॉल मध्ये 32 बनलेले नाही. अनेक मैदानांवरती बनलेत पण महत्वाचं आहे आज या स्पर्धेत बनतील का आज या मैदानावर बनतील का. 8 बॉल 32. याही वेळेस हो इके मात्र मॅच ऑन केली आता. कडक कडक कडक
20 ची गरज आहे. 6 गेंदे 20 रन. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर गोलंदाज येतात आहे मतीन. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर रणजित. 6 बॉल 20. पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्लॅश करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र धाव घेतली गेली आहे. विकेट इकडे मात्र येईल आणि धावबाच्या रूपात मात्र इथे विकेट येत असताना हालाकी स्ट्राईक मात्र इकडे रोटेट झाली आहे. बॅटिंग टीमने इकडे मात्र वापरला आहे रेफरल आणि तिसरे पंच इथे मात्र शहानिशा करतील. काय निर्णय राहतोय आणि काय नाही तो. चला रेफरल मात्र इकडे घेतला गेलाय वाईडच्या रिगार्डमध्ये आणि यस तिसरे पंच इथे मात्र शहानिशा करून जो काही निर्णय राहील तो मात्र आपल्या समोर येणार आहे. जर विकेट तर आहे बट वाईड आहे की नाही त्यासाठी मात्र हा कॉल तिसऱ्या पंचांकडे दिला गेलेला आहे. मॅच सध्याच्या घडीला जर बघितलं तर अतिशय क्रुशियल मुवमेंटवर आहे आणि अशा प्रकारच्या सामन्यांसाठी जर बघितलं तर प्रेक्षक मात्र एवढी गर्दी करतात आहे. जसं की आपण कालच्या दिवसाचा उल्लेख केला. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय फेअर डिलिव्हरी आहे बट तिसरे पंच इथे शहानिशा करतात आहे. काय राहील आणि काय नाही ते. तिसरे पंच इथे बुर्ला सर प्रत्येक अँगलने मात्र पडताळणी करत असताना सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट .in वर प्रत्येक इथे मात्र क्षणचित्र जे काही टिपले जाते आणि त्या गोष्टीचं कौतुक राहील. त्यासाठी जर बघितलं तर संपूर्ण कॅमेरा टीमचं फेअर डिलिव्हरी कॅमेरा टीमचं कौतुक राहील. फेअर डिलिव्हरी हा मात्र निर्णय आलाय. विकेट इथे मात्र आली आहे. शेवटचे 4 बॉल बाकी आहे. 5 बॉल बाकी आहेत. 5 बॉल 20 जे मात्र समीकरण आहे. शेवटचे 5 बॉल मॅच जिंकण्यासाठी 20 ची गरज. अभिजित की मतीन. ओहो या वेळेस मात्र मतीनने विचारला अवघड प्रश्न. आज मतीन मात्र गोलंदाजीमध्ये खासे यशस्वी राहिलेत मंडळी. कारण की पहिल्या देखील षटकात आपण बघितलं अतिशय चांगले मारा त्यांनी केला आणि इथे मात्र डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे नेले. पहिल्या षटकात फक्त 5च धावा खर्च केल्या होत्या. या षटकात 2 बॉलमध्ये अद्यापही धाव नाहीये. हा चेंडू फार निर्णायक राहील. 4 बॉलमध्ये 20 ची गरज. काय होत आहे आणि काय नाही. 4 बॉल 20. इकडे मात्र काय घडतंय. बॅटच्या टो एंडला लागलाय बॉल आणि यस जसं की आमच्या इकडे मान्यवर बोललेच की 2 होणारच आणि 2 झाल्या देखील आहे. 2 धावांच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 3 बॉल आणि तिन्ही बॉलवर आता मात्र 6 ची नोंद झाली. तर या मॅच मध्ये काही ना काही सुरस आणि रोमांच मात्र नक्कीच पाहायला मिळणार आहे. कारण की 3 बॉलमध्ये पाहिजेत 18 ची गरज आणि अशा वेळी तिन्ही बॉल मात्र निर्णायक आहेच खरे. बट पहिले जर म्हटलं ना हे 2 बॉल कारण की 2 बॉलमध्ये 2 आले तो एक कॉन्फिडन्स असतो शेवटच्या बॉलला मी मारून देईल. तर हे 2 चेंडू निर्णायक आहेत फार. आणि वाह काय गोलंदाजी केली जाते. मतीन यांचं मात्र इथे कौतुक करावं लागणार आहे. कमालीची गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर जो चेंडूने बाउन्स मिळवलाय आणि या खेळाडूने जर बघितलं तर जो कठीण समय आपल्या संघाचा साथ दिलाय त्यासाठी मात्र इथे मतीनचं कौतुक राहील. रास्ते हजार है चलना तो पड़ेगा लेकिन सूरज जैसा चमकना है तो मैदान के अंदर जलना भी पड़ेगा. वाह भाई वाह. बॅट आणि बॉलचा संपर्कच होऊ देत नाहीये. खेळाडूंकडनं टाळ्यांचा कडकडाट मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की गोलंदाजी जर बघितली तर एवढी धारदार केली आहे मतीनने. शेवटचा बॉल बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 18 ची गरज आणि यस मी तर म्हणेल मतीन यांचा तो चष्मा तुटला त्याचा रागच त्यांनी मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी काढलाय की काय. कारण की गोलंदाजीच एवढी धारदार केली त्यांनी. यावेळी जर बघितलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आणि यासोबत मॅच मात्र नावावरती केली आपल्या स्वरांजली स्पोर्ट्स नेवरे या संघाने. शुभेच्छा राहतील संपूर्ण टीमचं. बट खास करून कौतुक राहील मतीन यांचं की क्रुशियल मुवमेंट मध्ये जर बघितलं तर अतिशय चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. यस मुनीश पाटील जे मात्र या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत आणि त्याचबरोबरीने ग्रीन डॉट बॉल चा जो पुरस्कार आहे तो मात्र देखील आपण इथे देणार आहोत. आणि तो पुरस्कार जर बघितलं तर आनंद बोढरे जे